मूळच्या यवतमध्ये 2 गटांमध्ये तणाव निर्माण झालेला आहे। जाळपोळ आणि दगडफेक यानंतर पोलिसांकडून इथे अश्रुधुराचा वापर करण्यात आला। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केला गेला। यानंतर मशिदीवर दगडफेक झाली, त्यामुळे तणाव आणखी वाढला। त्यातच व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट झाली आणि त्यानंतर हिंसा भडकली असं एसपींनी सांगितलं आहे। दरम्यान 2 जणांना या प्रकारात ताब्यात घेण्यात आले। पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यामधल्या यवतमध्ये 2 गटात तणाव निर्माण झालाय। 26 जुलै रोजी एका तरुणानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान केल्याचा आरोप आहे। शिवाय एका तरुणानं व्हॉट्सअप ग्रुपवर आक्षेपार्ह पोस्ट केल्यानं वाद झाल्याचा दावा केला जातोय। यानंतर एका गटानं मशिदीवर दगडफेक केली आहे। आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घरावर सुद्धा जमावानं दगडफेक केली आहे। जमावानं दुचाकी गाड्याही पेटवल्या। जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराचा माराही केला। ज्या ठिकाणी ते जमाव गेला होता 2-3 ठिकाणी, त्या ठिकाणी आम्ही पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन त्यांना आवाहन करून त्यांना शांत केलेलं आहे ऑलरेडी। आणि आता सध्या गावात शांत आहे। कोणत्याही अफवावर, कोणत्याही प्रकारच्या र्युमर्सवर तुम्ही विश्वास ठेवू नका। इथे जे ताणतणावाची परिस्थिती होती ते आव्हानाने कंट्रोल अंडर आणलेली आहे। एक बाहेरच्या व्यक्तीने त्या ठिकाणी कुठल्या तरी पुजाऱ्याने बलात्कार केला वगैरे अशा प्रकारचं काहीतरी स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला। परिस्थिती नियंत्रणामध्ये आहे। दोन्ही समाजाचे लोक एकत्रित बसलेली आहेत। जाणीवपूर्वक काही लोक तणाव निर्माण झाला पाहिजे अशा प्रकारचे स्टेटस ठेवून किंवा तशा प्रकारच्या घटना या घडवताना त्या ठिकाणी पाहायला मिळतात। त्यांच्यावर कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल। आता हे व्हिडिओ नेमके तिथले आहेत की बाहेरच्या हेही बघावं लागेल। अनेक वेळा अशा परिस्थितीमध्ये प्रेसिपिटेट करण्याचा प्रयत्न केला जातो, त्यामुळे या सगळ्या गोष्टीची त्या ठिकाणी चौकशी केली जाईल। 26 जुलै रोजी एका तरुणानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केल्याचा आरोप आहे। संबंधित तरुणानं मद्यधुंद अवस्थेमध्ये हे कृत्य केल्याचा आरोप केला जातोय। त्या तरुणाचा मोबाईल आणि चप्पलही घटनास्थळीच मिळून आली असा दावा करण्यात येतोय। 30 जुलैच्या रात्री पोलिसांनी आरोपीला त्याच्याच घराच्या पाठीमागे असलेल्या उसाच्या शेतामधून अटक केली आहे। अत्यंत संतापजनक घटना ही यवतमध्ये घडलेली आहे। काल हजारो लोक रस्त्यावरती उतरली होती आणि सर्वांची मागणी हीच आहे की त्याला पोलिसांनी अटक केलेली आहे, त्याला सहकार्य करणाऱ्याला पोलिसांनी अटक केलेली आहे। त्याच्या पाठीमागे मोठं षडयंत्र आहे आमच्या स्वाभिमानावरती घाला घालायचा, आणि म्हणून ज्यांना अटक केली आहे त्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे। त्यांच्यावरती देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। त्यांच्या टीमचा शोध घेतला पाहिजे। पोस्ट टाकल्यानंतर हा उद्रेक झाला। त्याच्यानंतर लोकांनी त्याचं घर तोडलं। काही जाळपोळ म्हणजे अनधिकृत ज्या मशिदी आहेत त्या मशिदी पाडल्या। गावातल्या मशिदीला आम्ही जे पूर्वीपासूनची मशीद आहे तिला कुणीही हात लावला नाही। इतर स्थानिक मुस्लिम समाज पण होता म्हणजे त्याचं घर वगैरे पाडायला, पण नंतर काय झालं खूप हाताबाहेर गेलं परिस्थिती, त्याच्यामुळे बाकीच्या अनधिकृत मशिदी पाडल्या गेल्या। बाकीचे इथले स्थानिक मुसलमान वगैरे आणि ज्या काही पहिल्या मूळ मशिदी वगैरे ह्यांना काही कुणी इजा पोचवलेली नाहीये। आणि आता दोन्ही समाजाकडनं शांततेचं आवाहन केल्यामुळे बऱ्यापैकी शांत आहे, म्हणजे परिस्थिती बऱ्यापैकी शांत आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानं भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली होती। गोपीचंद पडळकर, संग्राम जगताप, हेमांगी सखी यांनी दौंडमध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा आयोजित केला होता। अरे एवढी मस्ती येते कुठून, एवढी हिम्मत येते कुठून? छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला तुम्ही हात घालता, मूर्तीला हात घालता, याच्या खोलामध्ये जाण्याची आवश्यकता आहे। हे एका दोघाचं हे काम असू शकत नाही। त्याची बैठक झाली असेल, हे ठरलं असेल, याच्या पाठीमाग मोठा षडयंत्र आहे। तुम्ही लोक ह्या प्रॉपर परिसरातले लोक शांत का, गप का, 3-3 दिवस 4-4 दिवस याच्या देखील फार मोठे कंटन की वाट कशा करता पाहायला होता तुम्ही। ऍक्शनला रिॲक्शन ताबडतोब यायला पाहिजे होते। या सभेनंतर एका तरुणानं आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा दावा केला जातोय।
यानंतर एका गटानं मशिदीवर आणि आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या तरुणाच्या घरावर दगडफेक केली आणि त्यानंतर दौंडमधलं वातावरण चिघळलं. तर थेट आपण यवतमध्ये जाऊयात. आपण पाहतोय की पोलिसांचा रूट मार्च या ठिकाणी सुरू आहे. दौंडमधल्या यवतमध्ये 2 गटांमध्ये जो तणाव निर्माण झाला त्यानंतर आता पोलिसांकडून इथे रूट मार्च काढण्यात आलेला आहे. ही थेट दृश्य आपण पाहतो यवतमध्ये दगडफेक झाली, जाळपोळ झाली आणि त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी रूट मार्च काढलाय. संपूर्ण पोलीस बंदोबस्त यवतच्या या सगळ्या परिसरामध्ये आहे. पोलिसांनी जमावाला पांगवलेलं देखील आहे. त्याचबरोबर जमाव जमू नये याची काळजी देखील पोलिसांकडून घेतली जाते. त्यानंतर पोलिसांचा वचक, कायद्याचा वचक दाखवण्यासाठी म्हणून पोलिसांचा रूट मार्च या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी दीपक यांच्याकडे. दीपक, सध्या आपण पाहतो की पोलिसांचा रूट मार्च सुरू आहे. नक्कीच दौंड तालुक्यातील जे यवत शहर आहे येथे सकाळपासून मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली होती आणि ती परिस्थिती पूर्वपदावर आणण्यास पोलिसांना यश आलेलं आहे. आपण पाहू शकता की मोठ्या प्रमाणात जो पोलिसांचा रूट मार्च आहे यवत शहरातून काढण्यात आलेला आहे. एकंदरीत 200 ते 300 पोलिसांचा हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे. आज सकाळी जी मोठी परिस्थिती 2 समाज घटकांमध्ये उद्भवली होती. साहजिकच यामध्ये जे बेकरी असेल किंवा घराच्या काचा असतील अनेक गाड्या देखील फोडण्यात आल्या होत्या. एकंदरीत त्यामुळे 2 समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जो तेढ येतो निर्माण झाला होता आणि जे आरोपी आहेत त्याच्या देखील जे सकाळी त्यांनी पोस्ट केली होती यामुळे मोठ्या प्रमाणात हे वातावरण जे बिघडलं होतं. साहजिकच आज दौंड तालुक्यातील यवत येथे आज आठवडे बाजार असतो. या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात जे दौंडच्या आसपास गावातील लोक आहेत ते येत असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात एक जे बांधव आहेत ते आज सकाळी येथे जमा झाले आणि खऱ्या अर्थाने त्यानंतर जी अनाधिकृत मशिदी आहेत ज्या ग्रामपंचायतीमध्ये ज्या मशिदींची एकंदरीत नोंद नाही अशा मशिदींवरती समाज माध्यमांकडून मोठ्या प्रमाणावरती दगडफेक असेल किंवा त्या मशिदी काढण्यात आल्या आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने 2 समाजामध्ये काही ठिकाणी दगडफेक देखील झाली. काही ठिकाणी बिल्डिंगच्या काचा देखील फोडण्यात आलेल्या आहेत आणि सद्यस्थितीत ही परिस्थिती पूर्वपदावर आली असं चित्र निर्माण झालेलं आहे. कारण अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार सर असतील किंवा जे आपले पोलीस अधीक्षक संदीप गिल असतील हे येथे दाखल झाले आणि त्यानंतर खऱ्या अर्थाने जी परिस्थिती आहे ती संदीप गिल यांनी समजून घेतली. त्यानंतर योग्य त्या सूचना ज्या पोलिसांना देण्यात आल्या, ज्या ठिकाणी गर्दीचं ठिकाण आहे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आला आणि कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये अशी देखील पोलिसांनी काळजी घेतलेली दिसते. जेणेकरून गर्दी झाल्यानंतर पुन्हा ही परिस्थिती चिघळू नये असा पोलिसांचा उद्देश आहे. परंतु सद्यस्थितीत तरी दौंडमधील जी परिस्थिती आहे यावरती पोलिसांनी नियंत्रण मिळवलेलं दिसत आहे आणि जी परिस्थिती आहे ती पुन्हा चिघळू नये याची देखील काळजी घेण्यासाठी दौंड तालुक्यातील जे यवत शहर आहे या यवत शहरातून 200 ते 300 पोलिसांचा रूट मार्च काढला जात आहे आणि या रूट मार्चद्वारे कुठेतरी समाजातील लोकांना शांतता बाळगण्याचं आवाहन देखील करण्यात येत आहे. साहजिकच हा रूट मार्च हा यवत पोलीस स्टेशन येथून निघालेला आहे आणि संपूर्ण जे यवत शहर आहे येथे हा रूट मार्च जाणार आहे जेणेकरून नागरिकांमध्ये पुन्हा कोणत्याही. नक्कीच दीपक, आपण इथे या ठिकाणी पाहतो की पोलिसांचा रूट मार्च इथे सुरू आहे. यवतमध्ये दगडफेक, जाळपोळ झाली, त्यानंतर तणावाचं वातावरण झालं. त्यानंतर पोलिसांनी काढलेला हा रूट मार्च कायदा सुव्यवस्था याचा वचक राहावा यासाठी म्हणून पोलिसांनी या ठिकाणी रूट मार्च काढलेला आहे. सध्या या संपूर्ण परिसरामध्ये तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी आहे. पोलिसांची मोठी कुमक या ठिकाणी मागवण्यात आली आहे. तर ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. संपूर्ण यवतमध्ये पोलिसांकडून हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे. संपूर्ण यवतमध्ये सध्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. मात्र सायंकाळच्या सुमारास पुन्हा एकदा तणाव वाढू नये यासाठी म्हणून पोलिसांकडून इथे रूट मार्च काढण्यात आलाय. दौंडच्या यवतमध्ये दगडफेक झाली होती, जाळपोळ झाली होती. त्यानंतर पोलिसांनी इथे अश्रुधुराचा वापर देखील केलेला होता. त्यानंतर आता पोलिसांकडे इथे रूट मार्च काढण्यात आलाय. संपूर्ण यवतमध्ये हा रूट मार्च काढण्यात आलाय. यवतमध्ये 2 गटांमध्ये हा तणाव निर्माण झाला होता.
आणि आता वळूयात पुढल्या बातम्यांकडे। उपमुख्यमंत्री अजित पवार देखील तातडीनं यवतसाठी रवाना झालेत। अजित पवार यवतमध्ये परिस्थितीचा आढावा घेणार आहेत। दौंडच्या यवतमध्ये 2 गटांमध्ये तणाव निर्माण झाला, जाळपोळ झाली, दगडफेक झाली आणि त्यानंतर पोलिसांकडनं इथे अश्रुधुराचा वापर देखील करण्यात आला। सध्या पोलिसांचा रूट मार्च या ठिकाणी काढण्यात आलेला आहे आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार इथे दौरा करणार आहेत। यवतकडे ते आता रवाना झाले आहेत। पुण्यामधला कार्यक्रम आटपून अजित पवार आता यवतकडे रवाना झाले। वादग्रस्त मंत्री माणिकराव कोकाटे यांची अखेर कृषी मंत्री पदावरून उचलबांगडी करण्यात आली। कृषी खात्याची जबाबदारी आता दत्तात्रय भरणे यांच्याकडे देण्यात आली आहे, तर भरणेंकडे असलेलं क्रीडा खातं हे कोकाटे यांना देण्यात आलं। कोकाटे यांची मंत्रिपदावरून गच्छंती न झाल्यामुळे विरोधकांनी मात्र सरकारवर जोरदार टीका केली। विधान परिषदेमध्ये रमीचं नाव मांडणाऱ्या आणि शेतकऱ्यांबद्दल आणि सरकारबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माणिकराव कोकाटे यांचं मंत्रिपद बदलण्यात आलंय। कोकाटे यांच्याकडचं कृषी खातं दत्तात्रय भरणे यांना आणि भरणेंकडचं असलेलं क्रीडा खातं कोकाटेंना देण्यात आलं। कोकाटेंबद्दल रोष असल्यामुळे त्यांचं मंत्रिपद बदलण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यापुढे बेशिस्त वर्तन खपवून घेणार नाही असा इशारा सुद्धा यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिला। जी काही घटना घडली त्या घटनेनंतर एक मोठा रोष होता। त्या संदर्भात अजितदादा पवार, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, आम्ही सगळ्यांनी चर्चा केली आणि चर्चेअंती हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणून त्यांना दुसरं खातं दिलं आहे आणि कृषी खातं हे मामा भरणेंना देण्यात आले। आता जर कोणी अशा प्रकारे बेशिस्त वर्तणूक करेल तर त्यांना सगळ्यांना आम्ही सांगितलेल्या तिघांनी की आम्ही हे खपवून घेणार नाही आणि याच्यावर कारवाई होईल। मंत्रिपद बदलल्यामुळे नाराज नाही अशी प्रतिक्रिया कोकाटे यांनी दिली, तर कृषी मंत्रिपद मिळाल्यामुळे आनंदी असल्याचं भरणेंनी म्हटलंय। शेवटी एका शेतकऱ्याच्या मुलाला आज कृषी खातं मिळतंय, याच्यासारखा आनंद कुठला असू शकतो आणि निश्चित प्रकारे या माध्यमातून या राज्यातील शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल यावर माझा भविष्यामध्ये भर राहणार आहे। नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही। आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी हॅपी, मी हॅपी आहे। कोकाटेंची मंत्रिपदावरून गच्छंती न झाल्याबद्दल विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला। क्रीडा मंत्र्याचा आदर्श घेऊन मुलं क्रीडापटू बनतात। कोकाटेंच्या रमीचा आदर्श घेऊन तुम्ही जुगारी बनवणार आहात का? कोकाटेंना रमी खेळताना, म्हणजे ते कदाचित रमीचे एक्सपर्ट असतील, म्हणजे काय ते भविष्यामध्ये महाराष्ट्रासाठी रमीपटू तयार करणार आहेत का? आणि असे रमीपटू तयार करणारे मंत्री महाराष्ट्राला नकोय। रमी रावांना नवीन जबाबदारी दिली आहे त्याचा मी जाहीर निषेध करते। ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला, महाराष्ट्र सरकारचा अपमान केला, सरकारला भिकारी म्हणलेल्या माणसाला पुन्हा एकदा एक वेगळं खातं देणं, कॅबिनेट मिनिस्ट्री ठेवणं हे अतिशय चुकीचं आहे। जेव्हा आपण खाते बदलतात तेव्हा ते दोषी होतात, ते पत्ते खेळतच होते हे त्यांना मान्य आहे। आणि आता तो त्यांच्या निर्लज्जपणाचा कळस असा की तुम्ही रमी खेळता का, चला मग आता क्रीडा विभागाची जबाबदारी सांभाळा आणि रमी या खेळाला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता द्या, त्याला ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सहभागी करा, त्याला एशियाड स्पर्धेमध्ये सहभागी करा। तर मंत्रिमंडळामध्ये धनंजय मुंडेंना पुन्हा एंट्री नाही असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिले आहेत। मंत्रिमंडळाची चर्चा मुंडेंच्या स्तरावर न होता मी अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांच्या स्तरावर होते असं देखील फडणवीस म्हणाले। मंत्रिमंडळामध्ये आता बदल होणार नाही असंही फडणवीसांनी म्हटलं आहे। राज्याच्या मंत्रिमंडळात धनंजय मुंडेंना पुन्हा स्थान नसल्याचे संकेत मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले आहेत। मंत्रिमंडळात आता बदल होणार नाहीत असं स्पष्ट वक्तव्य फडणवीसांनी केलंय। शिवाय मंत्रिमंडळाची चर्चा मुंडेंच्या स्तरावर नव्हे तर मी, अजितदादा आणि एकनाथ शिंदेच्या स्तरावर होते असं फडणवीसांनी म्हटलंय। त्यांनी 3 वेळा माझी भेट घेतलेली आहे आणि वेगवेगळ्या कारणाने भेट घेतलेली आहे। कुठल्याही भेटीमध्ये मंत्रिमंडळाबद्दल चर्चा झालेली नाही। मंत्रिमंडळाची चर्चा ही धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नाही। मंत्रिमंडळाची चर्चा मी, अजितदादा आणि एकनाथराव शिंदे करतो। संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर धनंजय मुंडेंचं मंत्रिपद गेलं।
आणि त्यानंतर कृषी खात्यामधल्या घोटाळ्यावरून सुद्धा धनंजय मुंडेंवर आरोप झाले. पण कृषी खात्यामधल्या घोटाळ्यात हायकोर्टानं मुंडेंना क्लीन चिट दिली. त्यानंतर मुंडेंच्या फडणवीसांसोबत भेटीगाठी वाढल्या होत्या. त्यामुळे मंत्रिपदासाठी धनंजय मुंडेंनी पुन्हा लॉबिंग सुरू केल्याची चर्चा होती. 30 जुलैला धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर 31 जुलैला मुंडेंनी पुन्हा फडणवीसांची भेट घेतली. या भेटीनंतर मुंडेंचा मंत्रिमंडळात पुन्हा समावेश होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. पण मुख्यमंत्र्यांनी आता चर्चांना पूर्णविराम दिलाय. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये 5 जण बीड पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांकडून 5 आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणामध्ये एक बडा मासा गळाला लागल्याची शक्यता देखील वर्तवली आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. महादेव मुंडे हत्या प्रकरणी आता तपासाला वेग आलाय. 5 जणांना बीड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. पोलिसांकडून 5 आरोपींची कसून चौकशी सुरू आहे. मग आता मुख्यमंत्री साहेबांचा आदेश म्हणजे आपल्या महाराष्ट्राची जे देव आपण मानतो जनता आपली, त्यांनी जे आदेश दिलात आता या गतीच येणार प्रकरणाला आरोपी तात्काळ ते अटक करणारच. सध्या बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास आहे आणि शिवाजी बंटेवाड हे याचे प्रमुख आहेत. संशयित आरोपी गोट्या गित्तेला ताब्यात घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचं एक विशेष पथक मुंबईच्या दिशेनं रवाना झालंय. स्थानिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आल्यानंतर एकूण 10 ते 12 लोकांकडे आतापर्यंत तपास झालाय. एका महत्त्वाच्या गोपनीय साक्षीदाराकडे सविस्तर तपास केल्याची स्थानिक गुन्हे शाखेची माहिती आहे. जर यांचे आरोपी 8 दिवसात अटक झाले नाही, बीड जिल्ह्यात गाडी सुद्धा फिरणार नाही. बीड जिल्हा 100% बेमुदत कडकडीत बंद राहणार. त्या अजितदादांनी त्यांना जवळ हे सगळं धोरणाला लागत नाही, सगळे खून या मुंडे कुटुंबापासून ते बाकीचे त्यांच्या आंधळ्यांचे त्याचे सगळे झाल्यापर्यंत जवळ करायचं नाही तर तुमचे सगळे अजितदादा पाडून टाकू आम्ही. मग चंद्रकांत पाटील यांच्यावरून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये चांगलीच टोलेबाजी पाहायला मिळाली. पुण्याचे लोक चंद्रकांत पाटलांना अजून कोल्हापूरचे समजतात असा टोला अजित पवार यांनी लगावला. त्यावर चंद्रकांत पाटलांना आता कोल्हापूरला पाठवता की काय असा मुश्किल सवाल शिंदेंनी केला. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील टोलेबाजी केली. पुण्याचे दुसरे दादा कधीही दादागिरी करत नाहीत असं फडणवीस म्हणाले. मगाशी एक बघत होतो, निवेदिका पुण्यातल्याच आहेत का? नाही काय झालं, 2 दादा म्हणाले. ते 2 दादा म्हणल्यानंतर चंद्रकांत दादांना अजून आमचे पुणेकर मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरचे समजतात, ते पुण्याचे वाटतच नाही. ही त्याने काय अडचण आहे, त्याचं जरा तुम्ही लक्ष घालावं देवेंद्रजी. तुम्ही सगळीकडे लक्ष घालता, इथंच लक्ष घालत नाही. माझ्या आधी ते पालकमंत्री होते. आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब आणि आपले तिसरे दादा चंद्रकांत दादा पाटील, दादांचं काय मनामध्ये काय बरोबर दिसत नाही परत कोल्हापूरला पाठवायचं काय. तसं काय होणार नाही दादा, म्हणजे दादांचं तसं काय मनात नाही आहे. पुण्यातले दुसरे दादा जे कधी दादागिरी करत नाहीत असे आमचे चंद्रकांत दादा पाटील. दादा काही लोक दादागिरी करत नाही पण त्यांच्या व्यक्तिमत्वातच दिसते. अजित पवार यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांचे चांगलेच कान टोचले. चौफुल्यावर जात हवेत गोळीबार करू नका असं अजित पवार म्हणाले. काही दिवसांपूर्वी आमदार शंकर मांडेकर यांचे भाऊ बाळासाहेब मांडेकर यांनी चौफुला कला केंद्रामध्ये गोळीबार केला होता. वैष्णवी हगवणे प्रकरणावरून देखील दादांनी पदाधिकाऱ्यांना समज दिली. काही जणांनी सुनेचा छळ केला, त्यामुळे पक्षाची बदनामी होते असं अजित पवार यांनी म्हटलंय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आज काही पदाधिकारी झालेले आहेत, काही सहकारी झालेले आहेत. त्याच्यामध्ये तुमच्याकडनं कधी कुठली चूक होऊन देऊ नका.
कुठं चौकोनाला तरफडू नका, तिथं जाऊन कुठं टाक टाक ढगात गोळी मारू नका. त्याच्यात बदनामी जो मारेल त्याची पण होईल आणि ज्या पक्षाचा तो आहे त्याची पण होईल. काय आमचा दोष? आम्ही सांगतो गोळ्या झाला हे नाही ना चालणार. आता काही काहींनी कशा पद्धतीचा त्रास सुनेला दिला आम्ही सांगितलं. आम्ही चांगल्या भावनेने तुम्ही बोलवलं, उद्या सरपंचाच्या घरात लग्न असेल बोलवलं, आम्ही झालं. आम्हाला काय माहिती पुढे काय दिवा लागणार ते जर माहिती असतं तर नाही झालं.